कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचं सर्वप्रथम मी आभार मानतो। खरं तर शिक्षण क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 या प्रशिक्षणाचा आजचा हा 5वा आणि शेवटचा दिवस। आज आपण या प्रशिक्षणाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि या 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये जे काही तज्ञ मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत त्या तज्ञ मार्गदर्शकांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला 5 दिवसामध्ये केलेलं आहे। अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण 5 दिवस कसे गेले आम्हाला कळलं सुद्धा नाही। तर खरं तर जेव्हा जिल्हा स्तरावरून प्रशिक्षणासाठी ऑर्डर येते तेव्हा मनामध्ये एक भीती निर्माण होते की या प्रशिक्षणात जायचं आणि मनाची तयारी असो किंवा नसो हे प्रशिक्षण आपल्याला जायचं आहे आणि ते प्रशिक्षण फक्त घ्यायचं नाही तर ते तालुका स्तरावरती आपल्याला आपल्या समोर 100 शिक्षकांसमोर ते प्रशिक्षण द्यायचं आहे आणि त्या जिल्हा स्तरावरती कधी कधी असं होते की त्या प्रशिक्षणामध्ये सर्वच गोष्टी आपल्याला त्यांना 100% मिळतात असंही नाही। पण तरीही जे काही संदर्भ साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध त्यांना करून दिलं असेल त्या संदर्भ साहित्याचा सगळं अभ्यास करून आणि त्यांचं जे काही प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणातून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी 100% ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी 100% प्रयत्न केलेला आहे। त्यांनी त्यांचं जे काही कर्तव्य होतं त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर खरं तर या ठिकाणी मी आपला सर्वांचा शिक्षक प्रतिनिधी या नात्यानं मी त्यांना अशी ग्वाही देऊ इच्छितो की जे काही या 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला आपल्या या प्रशिक्षणादरम्यान जे काही ज्ञान आम्हाला आपण दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याची 100% अंमलबजावणी करण्याचं कार्य आम्ही आमच्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ही हे आश्वासन सर आम्ही तुम्हाला देतो। आणि त्यानंतर मला अजून एक सांगायचं असं आहे की जसं मी आता सांगितलं की सरांनी त्यांचं 100% आपल्याला या प्रशिक्षणामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कुठेतरी त्यांच्या या कार्याचा गौरव व्हायला पाहिजे। म्हणजे काय तर एक शिक्षक म्हणून आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी कवितेच्या ओळीमध्ये काही माझे मनोगत हे कवितेच्या ओळीमध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ती कविता मी आपल्यापुढे सादर करून घेतो। या ठिकाणी उपस्थित सर्व जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्या सर्वांसाठी ही माझी स्वरचित कविता मी आपल्यापुढे सादर करू इच्छितो। तर ही कविता या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व तज्ञ मार्गदर्शकांसाठी त्याचं शीर्षक असं दिलं आहे समृद्ध शिक्षक बनवलं तुम्ही आम्हाला असं त्या कवितेला शीर्षक दिलं आहे। NEP 2020 HOT LOT NEP 2020 HOT LOT SCF SE SCF FS HPC Squad NEP 2020 HOT LOT SCF SE SCF FS HPC Squad यासारख्या संकल्पना किती सहजपणे सर शिकवल्या तुम्ही आम्हाला। गट कार्यासारख्या साध्या उपक्रमातून आमच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना मोकळी वाट करून दिली सर तुम्ही आम्हाला। क्षमता आधारित मूल्यांकन क्षमता आधारित प्रश्न प्रकार क्षमता आधारित प्रश्न निर्मिती क्षमता आधारित मूल्यांकन क्षमता आधारित प्रश्न प्रकार क्षमता आधारित प्रश्न निर्मिती सर किती सहज या गोष्टी शिकवल्या तुम्ही आम्हाला। मूल्यांकन रुब्रिक जाणीव जागृती संवेदनशीलता सर्जनशीलता मूल्यांकन रुब्रिक जाणीव जागृती संवेदनशीलता सर्जनशीलता हे क्षमता प्रकार किती सहजतेने सर शिकवले तुम्ही आम्हाला। प्रवाह पर्वत आकाश प्रारंभिक प्रवीण प्रगत
या दोहोंमधील फरक, प्रवाह पर्वत आकाश, प्रारंभिक प्रवीण प्रगत, या दोहोंमधील फरक खूप सहजतेने शिकवलं तुम्ही आम्हाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे लक्ष देऊन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे एक लक्ष देऊन आम्हाला क्षमता वृद्धी करून आमची समृद्ध शिक्षक बनवलं तुम्ही आम्हाला. धन्यवाद.